वाटते? आता वारं म्हटलं तर सागर जाधवांच्याकडेच आहे आणि ते आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचे जवळचे कार्यकर्ते आहेत आणि निष्ठावंत आहेत. त्यांना आता पक्षाने तिकीट दिलं नाही ते वेगळंच, पण आता त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि ते अपक्ष म्हणून निवडून येतील याची 100% गॅरंटी आम्हाला पण आहे. परत त्यांचे योगदान म्हणजे त्यांनी आपल्या वाढदिवसाला मोफत रुग्णवाहिका किंवा लहान मोठ्या पोरांसाठी अभ्यासिका MPSC मुलांसाठी बऱ्यापैकी ठिकाणी त्यांनी अभ्यासिकेसाठी योगदान केलेलं आहे. तसेच मोठमोठ्या आपल्या तरुणांच्या मंडळांसाठी कधी अडीअडचणी आल्या तर त्यांच्याकडे बिनधास्तपणे आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कोणतेही न नाकार म्हणता त्यांनी आपल्या प्रतीने नाही तर साहेबांच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाजूने काही जरी झाल्यानंतर मदत केलेली आहे. त्यांना त्यामुळे विश्वास वाटतो की 100% यावेळी निगवे खालसा जिल्हा परिषदेतून सागर जाधवजी निवडून येतील.